वंदे मातरम. नमस्कार, मी संजय झेंडे. आपण पाहत आहात ॲक्युरेसी इन्साइट्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आजची तारीख आहे 16 जून. महाराष्ट्रात पाऊस नाही, पेरण्या थांबल्या आहेत. मुख्यमंत्री स्वतः घाई करू नका असे सांगत आहेत. पण धुळे जिल्ह्यातील एका तालुक्यात बहुसंख्य शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या आहेत. पावसाचा एक थेंबही पडलेला नसताना हे शक्य कसे झाले? हा चमत्कार नाही, ही आहे जलव्यवस्थापनाची ताकद. कुठे झाल्या पेरण्या? जलव्यवस्थापनाचा धडा कुठे गिरवण्यात आला? आज आपण 2 भागांमध्ये याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये आपले हार्दिक स्वागत. दुसरा भाग देखील अवश्य पाहावा, तो आपण लगेच पोस्ट करणार आहोत. मित्रांनो, जून 2026चे 15 दिवस उलटले आहेत. मोसमी, बिगर मोसमी अथवा अवकाळी जेवढे म्हणून पावसाचे प्रकार आहेत त्या सर्वांनी आजपर्यंत म्हणजे 16 जून पर्यंत तरी पाठ फिरवलेली दिसते. मान्सूनच्या आगमनाचे अंदाज दररोज बदलत आहेत. त्यात एल निनोच्या संकटाचे वर्तवण्यात येत असलेले भविष्य अधिक चिंता वाढवणारे आहे. मान्सूनच्या आगमनाबद्दलचे नवनवीन अपडेट्स दररोज बदलत आहेत. त्यामुळे पावसाबद्दल सर्वत्र संभ्रमाची स्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये असे आवाहन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक कृषी तज्ज्ञांनी केले आहे. मात्र या राज्यातील एक तालुका असा आहे की तेथील बहुसंख्य शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे हे आवाहन फारसे गांभीर्याने घेतलेले नाही. त्यांनी पेरण्या करून टाकल्या आहेत. राज्याच्या उर्वरित भागातील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. मात्र या तालुक्यातील शेतकऱ्यांची लगबग पेरण्या झाल्यानंतरच्या जे काही अनुषंगिक कामं असतात त्यासाठी सुरू आहे. पावसाचा थेंब नसताना या शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याचे धाडस का केले असावे असा प्रश्न आपल्याला पडला असेल. मित्रांनो, आपली शंका बरोबर आहे. मात्र पाण्याची विश्वासार्ह उपलब्धता असल्याशिवाय कोणताही शेतकरी पेरण्या करण्याचे धाडस करणार नाही हे नक्की. या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे म्हणूनच पेरण्या करण्यात आल्या आहेत. पावसाचा थेंबही पडलेला नसताना यांच्याकडे पेरण्या करण्यासाठी हिंमत कशी आली, पाणी कसे आले, असे हे शेतकरी आहेत शिरपूर तालुक्यात. शिरपूर हा धुळे जिल्ह्यातील एक तालुका महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेस सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आणि तापी, अरुणावती, अनेर या नद्यांच्या कुशीत वसलेला तालुका. मित्रांनो, आपल्यापैकी जे जे जाणकार आहेत त्यांनी माजी शिक्षण मंत्री अमरीशभाई पटेल आणि शिरपूर शहराचे नाव वेगवेगळ्या विकासविषयक कामांच्या निमित्ताने ऐकले असेल. मात्र अमरीशभाई पटेल आणि शिरपूर तालुक्याची संपूर्ण देशभर जी ख्याती झाली आहे ती शिरपूर पॅटर्न. या व्हिडिओमध्ये आपण शिरपूर पॅटर्न म्हणजे काय, तो राबवण्याची आवश्यकता का निर्माण झाली, सुमारे 20 वर्षांपूर्वी अंमलबजावणी सुरू झालेल्या शिरपूर पॅटर्नचे आज कोणते लाभ समोर आले आहेत, या मागची संकल्पना कोणाची आहे आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी कुणी केली प्रारंभीच्या टप्प्यात, हे आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. विशेष म्हणजे आपण रहिवासी असलेल्या भागात कमी पाण्याची, दुष्काळाची झळ बसत असेल सतत, तर शिरपूर पॅटर्नचे मूळ तत्व समजावून घ्या. आपल्या दुष्काळी भागातील मित्रांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. त्यांना आपल्या परिसराचा भौगोलिक अभ्यास करायला सांगा आणि शिरपूर पॅटर्नची अंमलबजावणी करण्याचा आग्रह धरा. हा पॅटर्न त्यांच्या परिसरातील दुष्काळ मुक्तीचा प्रभावी मंत्र आणि तंत्र ठरू शकतो. हे सर्व करीत असताना आठवणीने आपलं हे चॅनल पण सबस्क्राईब करा. मित्रांनो, शिरपूर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पावसाचा थेंब पडलेला नसताना पेरण्या करण्याचे धाडस का दाखवले याविषयी तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. म्हणजे शिरपूर पॅटर्नची तुम्हाला एक आयडिया येईल. शिरपूर पॅटर्न म्हणजे काय? जलसंधारणाचा हा पॅटर्न आहे. वाहून जाणारे पाणी अडवणे, ते जमिनीवर आणि जमिनीच्या पोटात साठवणे, त्या निमित्ताने खालावलेली जी जलपातळी आहे ती वाढवणे आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे, हा प्रयोगाचा मतितार्थ. 20 वर्षांपूर्वी याची अंमलबजावणी सुरू झाली. शिरपूर पॅटर्नची जी आजची सौख्य स्थिती आहे ती नेमकी काय हे आपण जाणून घेऊ. या प्रयोगाची तांत्रिक माहिती आणि अन्य तपशील आपण पुढे बघणार आहोतच. मित्रांनो, शिरपूर पॅटर्न अंतर्गत सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत 434 बंधारे
बांधण्याचे काम करण्यात आले. हे 434 बंधारे शिरपूर तालुक्यातल्या 125 गावांच्या शिवारांमध्ये उभारण्यात आले आहे. या सर्व बंधाऱ्यांचा वरचा भाग 30 ते 50 फूट रुंद आणि 30 ते 40 फूट खोल आहे. आतापर्यंत 191 किलोमीटरचे नाले खोल आणि रुंद करण्यात आले आहे. या सर्व बंधाऱ्यांची आजची पाणी साठवण क्षमता 1725 कोटी लिटर. बघा, विशेष म्हणजे या प्रयोगामुळे जी भूजल पुनर्भरणा क्षमता निर्माण झाली ती साठवलेल्या पाण्याच्या दुप्पट आहे, म्हणजे 3450 कोटी लिटर. पुढे या नदी आणि ओढे बारमाही करण्याच्या प्रकल्पामुळे सुमारे 5175 कोटी लिटर पाणी साठवले जाणार आहे. भूजल पातळीत वाढ होऊन प्रत्यक्ष व प्रत्यक्षपणे विहिरींद्वारे सुद्धा एकूण 90 ते 95 हजार एकर क्षेत्र सिंचनक्षम बनले आहे. सप्टेंबर 2025 पर्यंत उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यांची संख्या 434 आहे, मी तुम्हाला सांगितलं. आता मे 26 अखेरपर्यंत ही संख्या आता 475 झाली आहे. बॅकवॉटरची जी लांबी आहे ती एकूण 178 किलोमीटर आहे. मित्रांनो, ही आकडेवारी ऐकल्यानंतर आपली अशी खात्री झाली असेल की शिरपूरच्या शेतकऱ्यांनी पेरण्या का केल्या. मित्रांनो, असे जलसंधारणाचे प्रयोग ठिकठिकाणी झाल्याचे आपण ऐकले आहेत. जलसंधारणाच्या प्रयोगामुळे सर्वत्र गाजावाजा झालेल्या पोपटराव पवार यांच्या हिरवे बाजार, अण्णा हजारे यांच्या राळेगण सिद्धी या गावांची नावे आपण ऐकली असतील. पण मित्रांनो, या आणि शिरपूर पॅटर्नच्या कार्यपद्धतीमध्ये मूलभूत फरक आहे. हिरवे बाजार आणि राळेगण सिद्धी येथील प्रयोग हे एका विशिष्ट गावापुरता मर्यादित आहे. ही 2 गावं फक्त. स्वाभाविकच त्या प्रयोगाचा जो लाभ मिळाला तो गावाच्या शिवारातील मर्यादित शेतकऱ्यांना मिळाला. शिरपूर पॅटर्नचे मात्र तसे नाही. आपण ऐकलं मगाशी, शिरपूर पॅटर्नची अंमलबजावणी संपूर्ण शिरपूर तालुक्यात झाली आहे. तालुक्यातील 125 गावांच्या शिवारात 434 बंधारे उभारण्यात आले आहेत. संपूर्ण तालुक्याच्या भूगर्भातील पाणी पातळी वाढवणे हे या पॅटर्नचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे या प्रयोगाची व्याप्ती राळेगण सिद्धी आणि हिरवे बाजार येथील मर्यादित कार्यक्षेत्राच्या तुलनेत खूपच मोठी आहे, कारण पूर्ण तालुका हे त्यांचं उद्दिष्ट आहे. शिरपूर पॅटर्नच्या निर्मितीची कहाणी जाणून घेणे आवश्यक आहे. याची पार्श्वभूमी काय होती? कारण 20-25 वर्षांपूर्वी शिरपूर तालुक्यात असलेली परिस्थिती राज्यातील बहुतेक भागांमध्ये आज दिसते. कशी होती परिस्थिती 20 वर्षांपूर्वी ते थोडक्यात सांगतो. धुळे जिल्ह्यातील 4 तालुक्यांपैकी एक असलेला शिरपूर तालुका पर्जन्यमानाच्या दृष्टीने उर्वरित जे 3 तालुके आहेत, धुळे, शिंदखेडा, साक्री, यांच्यापेक्षा अधिक उजवा आहे. येथील सरासरी पर्जन्यमान तुलनेने जास्त आहे. मात्र शिरपूर तालुक्यात पूर्वी साखर कारखाना होता. कारखान्यासाठी बहुतेक शेतकरी ऊसाची लागवड करीत. कालौघामध्ये जलपिपासू ऊस लागवडीचा अतिरेक मुळावर उठला. विजेचे पंप आल्यानंतर पाण्याचा उत्साह वाढला. जमिनीतून पाणी उपसण्याचा वेग प्रचंड, त्या तुलनेत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी. कारण तापी काठावरील वैशिष्ट्यपूर्ण भूस्तर रचना पाणी वेगाने झिरपण्यास प्रतिबंध करणारी आहे. दिवसेंदिवस पाणी पातळी खालवत चाललेली. 100 फुटांपर्यंत खोदलेल्या विहिरींनी देखील राम म्हटले होते. नंतर मंडळींनी उपशासाठी ठिकठिकाणी कूपनलिका खोदल्या. त्यांची खोली सुद्धा 800 फुटापर्यंत गेली. जमिनीची चाळणी करण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली. त्याही पुढे आटू लागल्या. शिरपूर तालुक्याचा बहुतांश भाग तापीच्या गाळाने, पिवळी माती तिथे, आणि दख्खन पठारावरील काळ्या कठीण खडकांनी व्यापलेला आहे. पिवळ्या गाळामधील पाणी मुरण्याचा वेग जो असतो तो अतिशय कमी व मंद आहे. जोरदार पाऊस पडल्यानंतरही विहिरी अनेकदा कोरड्या राहतात. भौगोलिक रचनाच तशी. त्यामुळे अल्प कालावधीत होणारा मुसळधार पाऊस मोठ्या प्रमाणावर वाहून जात होता. परिणामी डिसेंबर नंतर या भागात पाण्याची कमतरता ही मुख्य समस्या होती. हिवाळ्याच्या मध्यापासूनच जाणवणारी पिण्याच्या पाण्याची व शेती सिंचनाच्या पाण्याची कमतरता, यातून तालुक्यातील जनतेचे दिसणारे व विकसित भविष्य अधिक भकास असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. मित्रांनो, येथे नेत्यांचे द्रष्टे पण कामास आलं. अभ्यासू आणि जनसामान्यांशी नाळ जुळलेले जे आमदार होते, अमरीशभाई पटेल, यांना भविष्यातील संकटाची चाहूल लागली. हा विषय केवळ चिंतनाचा आणि जलपरिषदांमध्ये भाषण करण्याचा नसून प्रत्यक्ष कृती करण्याचा आहे, आणि ती देखील तातडीने, हे त्यांनी हेरलं. कृत्रिम पुनर्भरण केल्याशिवाय खालावलेली पातळी
वर येणार नाही हे लक्षात येण्यास त्यांना वेळ लागला नाही. मग त्यासाठी कोणते उपाय योजले, नियोजन कसे केले, जलव्यवस्थापनाचे कोणते तंत्र, मंत्र आणि तंत्र वापरले, त्याचे फलस्वरूप काय निष्पन्न झाले, याविषयी आपण पार्ट 2 मध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे पार्ट 2 अवश्य पाहावा. आपले हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य करा. जय हिंद.